नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण भूगोल स्पेशल प्रश्नसंच पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूगोल, भारत आणि जगाचा भूगोल अशा या घटकावरती 25 महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. आणि हे जे 25 प्रश्न आहेत हे आपल्याला MPSC मध्ये विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवायचे आत्ताचं TCSचा जो पॅटर्न आहे तर तो तलाठी भरतीसाठी बंद झालेला आहे आणि यापुढे होणारे ज्या काही तलाठी भरती असतील ते MPSC कंडक्ट करणार आहे. त्या अनुषंगाने आपण जेवढे काही MPSCला महत्त्वाचे असणारे भूगोलाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यातील आपण इम्पॉर्टंट असणारे 25 प्रश्न काढलेले आहेत. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्मयुग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी डॅश येथे संशोधन करण्यात आले होते. मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न परत एक वेळा पहा, महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्मयुग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी कोणकोणत्या ठिकाणी संशोधन करण्यात आले होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर वरीलपैकी सर्व. यामध्ये पहा, पाटणे जे की जळगावमध्ये आहे, हातखंबा रत्नागिरीमध्ये आहे आणि इनामगाव हे पुण्यामध्ये आहे. तर या तीनही ठिकाणी संशोधन करण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे. हा प्रश्न आपल्याला 3 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता, त्यामुळे आपण हा मुद्दाम प्रश्न घेतलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचे, कधी कधी जे पाठीमागचे जर आपण प्रश्नसंच पाहिले 2022च्या आधीचे, तर त्या ठिकाणी औरंगाबाद प्रशासकीय विभाग असं नाव असणार आहे, पण त्याचं नाव नवीन ठेवण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर. तर या प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा जिल्हा आणि सर्वात लहान असणारा जिल्हा कोणता आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर बीड हा सर्वात मोठा जिल्हा आहे आणि हिंगोली हा सर्वात लहान असणारा जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 1992ला रिओ दी जानेरो येथे आयोजित परिषदेतील जैवविविधतेसंबंधीचा करार खालीलपैकी कोणत्या दिवशी अंमलात आणण्यात आला होता. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती आपल्याला अल्टरनेटिव्ह प्रश्न सुद्धा विचारण्यात आला होता. रिओ दी जानेरो या ठिकाणी एक परिषद भरली होती, तर ती परिषदेचा जो संबंध होता, जैवविविधतेची परिषद होती, त्या संबंधातील काही परिषद होती, तर तो करार कोणत्या दिवशी अंमलात आणण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर 29 डिसेंबर 1993 या वर्षी तो करार जो आहे तो अंमलात आला होता. या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट समजावून घ्या, कारण हा प्रश्न आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. 3 ते 4 वेळा हा प्रश्न आत्तापर्यंत विचारण्यात आलेला आहे. हा जो करार आहे तो स्वीकारला कधी, म्हणजे त्या करारावरती स्वाक्षरी कधी झाल्या, तर 5 जून 1992ला. कोणत्या ठिकाणी झाले, रिओ द जानेरो या ठिकाणी जी परिषद होती त्या ठिकाणी त्यावरती म्हणजे तो करार जो आहे तो स्वीकारला होता. मग आपल्याला मेन प्रश्न आहे की करार कधी अंमलात आणण्यात आला, तर तो 29 डिसेंबर 1993 या दिवशी तो करार अंमलात आला. आणि भारत सरकारने मंजुरी कधी दिली, तर भारताने 18 फेब्रुवारी 1994 रोजी या कराराला मान्यता दिली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा उपयोग हा प्रामुख्याने डॅश निर्मितीसाठी केला जातो. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारला होता, पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला होता, जी वनरक्षक भरती झाली 2023ला त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा उपयोग हा प्रामुख्याने काय निर्मिती करण्यासाठी केला जातो. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर औष्णिक विद्युत निर्मितीसाठी केला जातो पहा महाराष्ट्रात दगडी कोळशाचा उपयोग. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू ज्यांना आपण स्वयंजीवी म्हणतो, तर हे कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवत असतात. इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न विज्ञान या घटकावरती विचारण्यात आला होता, पण लक्षात ठेवायचे की भूगोलामध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जे काही जीवाणू आहेत त्या कोणत्या रसायनाचं विघटन करून ऊर्जा मिळवतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर असेंद्रिय द्रव्याचं विघटन करून ते ऊर्जा मिळवत असतात. मग या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते देखील समजावून घ्या. पहिला पॉईंट्स काय आहे, तर असेंद्रिय द्रव्य म्हणजे नेमकं काय आहे. इनऑर्गॅनिक सबस्टन्स. या ठिकाणी पहा, रसायन संश्लेषी स्वयंजीवी जीवाणू हे प्रामुख्याने अमोनिया,
नायट्रेट, हायड्रोजन सल्फाईड, लोह आणि गंधक यासारख्या असेंद्रिय रसायनांचे विघटन करून म्हणजेच ऑक्सिडीकरण करून स्वतःसाठी ऊर्जा तयार करत असतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणते भारतीय राज्य हे तेथील अपाट पसरलेल्या उष्णकटिबंधीय काटेरी वनांसाठी ओळखले जाते? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. मित्रांनो, भारताच्या भूगोलामध्ये हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी असं कोणतं भारतातील राज्य आहे की ज्या ठिकाणी जे काही पसरलेले उष्णकटिबंधीय काटेरी वन आहेत तर त्या वनांसाठी ते ओळखलं जातं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर योग्य उत्तर काय होईल, तर राजस्थान हे जे राज्य आहे हे त्या ठिकाणी पसरलेली जे काही खूप महत्वाची असणारी वनं आहेत, उष्णकटिबंधीय काटेरी वने, त्यासाठी प्रसिद्ध आहे राजस्थान राज्य. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश येथे करण्यात आली आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत 6 ते 7 वेळा विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचंय, कारण हा प्रश्न आपल्याला 2023 पासून ते 2025 पर्यंत 4 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आला आहे. भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर नागपूर या ठिकाणी करण्यात आलेले आहे. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भूसंलग्नाच्या घटनांमुळे कधीकधी बातम्यांमध्ये दिसून येणारे जोशीमठ हे भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? खूप महत्वाचा असणारा प्रश्न आहे, कारण जोशीमठावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. भूसंलग्न म्हणजे जमीन हादरणं किंवा जमीन खिसकणं म्हणतो आपण त्याला. त्या घटनांमुळे बातम्यामध्ये आपल्याला वारंवार एक जोशीमठ आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर हा जोशीमठ कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे जोशीमठ. याच्यावरती अजून एक पॉईंट सुद्धा आहे, तो पाहून घ्या. जोशीमठ उत्तराखंडच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावरती वसलेले असून राजधानी डेहराडून पासून ते 295 किलोमीटर ईशान्य दिशेला स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश हा जैवविविधतेला आपत्ती चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे? महत्वाचा असणारा हा देखील प्रश्न आहे. 2019 मध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. भारतातील असा कोणता हॉटस्पॉट प्रदेश आहे जो जैवविविधतेला आपत्ती चिन्ह म्हणजे धोकादायक असल्याच्या संदर्भामध्ये दिसून येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3. उत्तर पूर्व भारत जो आहे तर हा या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना डॅश असं म्हणतात. या ठिकाणी आपल्याला वाऱ्याचा एक प्रकार दिलेला आहे. तर या ठिकाणी प्रश्न परत एक वेळा पहा, कारण याच्यावरती आपण 2 ते 3 प्रश्न हे वेगवेगळ्या पद्धतीने घेतले सुद्धा आहेत. उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे किंवा भागाकडे वाहणारे जे वारे आहेत त्या वाऱ्याला काय म्हटलं जातं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. त्याला व्यापारी वारे म्हणजेच त्याला ट्रेड असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ट्रेड विंड्स असं त्याला म्हटलं जातं. याच्यावरती काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. उपोष्ण कटिबंधीय उच्च दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या विभागाकडे वाहणारे जे काही पूर्वीय वारे आहेत त्यांना व्यापारी वारे किंवा पूर्वीय वारे असं म्हटलं जातं. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात म्हणून यांना ईशान्य व्यापारी वारे असं म्हटलं जातं. आणि दक्षिण गोलार्धामध्ये हे वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात म्हणून यांना आग्नेय व्यापारी वारे असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त राज्य म्हणून ठरले आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्समध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे हे आपल्या भारतातील पहिलं राज्य आहे की जे कार्बन मुक्त राज्य ठरलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता ही सर्वात कमी आहे? हा देखील प्रश्न आपल्याला आतापर्यंत 16 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. मग सरळ सेवा असो, MPSC असो किंवा TCS पॅटर्न असो, प्रत्येक पॅटर्नमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता ही सर्वात कमी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. त्याला जांभी मृदा असं म्हटलं जातं, कारण जांभी मृदा जी आहे याची उत्पादकता ही सर्वात कमी आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास करणे म्हणजे परिस्थितिकी होय. ही व्याख्या 1969 मध्ये कोणी केली होती?
आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, जे महा TET आहे त्याला सुद्धा हा प्रश्न एक वेळा विचारण्यात आलेला होता. परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास करणे म्हणजे परिस्थितिकीय होय. ही जी व्याख्या आहे ही 1969 मध्ये केलेली आहे. ती कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर ओडम यांनी ही व्याख्या केलेली आहे. मग याच्यावरती काही पॉईंट्स आहेत ते पहा. युजीन ओडम हे त्यांचं पूर्ण नाव आहे आणि यांनी आधुनिक परिस्थितिकीचे जनक म्हणजेच फादर ऑफ मॉडर्न इकॉलॉजी त्यांना म्हटलं जातं. त्यांनी परिस्थितिकीला केवळ सजीवांचा अभ्यास न ठेवता त्यामध्ये परिसंस्थेची रचना, त्याची कार्यप्रणाली कशी चालते याची अधिक महत्त्व दिलं होतं आणि त्यांनी 1969ला ही व्याख्या रचली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून डॅश जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची ज्याची कॅपॅसिटी होती तर उभारणी करण्यात आलेली आहे. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. मित्रांनो हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता. भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून कशाजवळ एक महत्त्वाचा असणारा लघु जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर दार्जिलिंग हे ठिकाण आहे, पश्चिम बंगाल हे राज्य आहे आणि वर्ष आहे 1897. याच्यावरती आपण 3 प्रश्न लक्षात ठेवा. 3ही प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून कोणत्या ठिकाणी एक जलविद्युत प्रकल्प उभारला होता? तो उभारण्यात आला दार्जिलिंग या ठिकाणी. जर आपल्याला राज्य विचारलं पश्चिम बंगाल आहे आणि साल विचारलं तर 1897 आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे? हा देखील महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. अशी कोणती पर्वतरांग आहे की जगातील एक प्रमुख पर्वतरांग आहे आणि प्रमुख जैवविविधते संवेदनशील क्षेत्र देखील मानलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर पश्चिम घाट हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. याच्या पुढचे ऑप्शन थोडेसे मिस झालेले आहेत. तुम्हाला ज्यावेळेस PDF मिळून जाईल तर त्या PDF मध्ये ही चूक दूर केलेली असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मग याच्यावरती काही पॉईंट्स देखील आहेत. तर जगातील एक प्रमुख जैवविविधतेचं संवेदनशील क्षेत्र आहे जे कोणतं आहे? पश्चिम घाट. आणि ही जी पर्वतरांग आहे ही खूप महत्त्वाची असणारी पर्वतरांग आहे. पश्चिम घाटालाच सह्याद्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ज्याचा मोठा भाग हा महाराष्ट्र राज्यामध्ये पसरलेला आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट या खनिजाचे प्रमाण अधिक असते? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला TCS पॅटर्नमध्ये विचारण्यात आला होता पहा 3 वेळा. आणि हा प्रश्न म्हाडा भरतीला जो TCS पॅटर्नने घेतलं होतं पहा म्हाडा भरतीला, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला 1 वेळा पाहायला मिळाला होता. मृदेमध्ये बॉक्साईट खनिजाचं प्रमाण हे अधिक असतं, तर ती कोणती मृदा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर जी जांभी मृदा आहे तर या मृदेमध्ये लोह आणि बॉक्साईड हे जे खनिज आहेत हे जास्त प्रमाणात असतात. याच्यावरती महत्त्वाचे असणारे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. याची निर्मिती कशी होते? तर अतिपर्जन्याच्या म्हणजे खूप जास्त पाऊस पडल्याच्या नंतर उष्ण हवामानाच्या प्रदेशात धुवून जाण्याची प्रक्रिया, लक्षात ठेवा धुवून जाण्याची प्रक्रिया, त्याला लिचिंग प्रोसेस असं म्हटलं जातं. तर या मृदेची त्यामुळे निर्मिती होते. जास्त पावसामुळे चुनखडी आणि सिलिका यासारखे घटक जे आहेत ते वाहून जातात आणि लोह आणि ॲल्युमिनियम ज्याला बॉक्साईडचं प्रमाण जे आहे हे मागं उरतं आणि तेव्हा ही जी जांभी मृदा आहे ती तयार होते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. असा कोणता वायू आहे जो ऑक्सिजनचा ऱ्हास किंवा क्षय करण्यासाठी सर्वात कारणीभूत आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, तर नायट्रोजन हा जो वायू आहे हा पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यासाठी सर्वात कारणीभूत असणारा एक वायू आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? मित्रांनो लक्षात ठेवायचे, जी शेवटची जनगणना आहे ही 2011 या वर्षी झाली होती आणि जी होणारी जनगणना आहे जी 2027 मध्ये अपेक्षित आहे. त्याची सुरुवात सुद्धा आता झालेली आहे. मग जर आपल्याला कधी प्रश्न विचारले तर जनगणना 2011ची जी आहे त्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यामध्ये शहरी भागातील लिंग गुणोत्तर हे सर्वात जास्त होतं? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर त्रिपुरा हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारत देशाचे बरेच क्षेत्र मृदाधुपीमुळे प्रभावित आहे. मृदाधुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते आहे? पहा मातीची धूप होणारं जे काही क्षेत्र आहे ते कोणतं आहे, ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त आढळून येतं? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर राजस्थान हे जे राज्य आहे या राज्यामध्ये सर्वात जास्त मृदाधूप होत आहे.
मग याच्यावरती काही पॉईंट्स आहेत ते पाहून घ्या. वाळवंटिकीकरण आणि तीव्र वाऱ्यांमुळे या राज्यातील उदाहरण घ्यायचं झालं तर जोधपूर आहे, बिकानेर आहे आणि जैसलमेर आहे. तर या ठिकाणची जी सुपीक जमीन आहे त्या जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते आणि राजस्थानमध्ये सुमारे 45 दशलक्ष हेक्टर जमीन जी आहे ही वाऱ्याच्या धुपेमुळे प्रभावित झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल राजस्थान. यानंतरचा प्रश्न आहे प्लास्टिकचा पुनर्वापर, उत्पादन व वापर कायदा 1999 प्रमाणे कॅरीबॅगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकची जाडी किती मायक्रॉन असावी? महत्त्वाचा असणारा हा प्रश्न आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता. जे काही प्लास्टिक आहे तर त्याचा जो कायदा आहे तर तो कोणता आहे? प्लास्टिकचा पुनर्वापर, उत्पादन, वापर कायदा 1999चा आहे. याप्रमाणे कॅरीबॅगसाठी वापरण्यात येणारं जे काही प्लास्टिक आहे तर त्याची जाडी ही किती मायक्रॉन असणं गरजेचं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर 20 मायक्रॉनपेक्षा कमी असणं हे गरजेचं आहे. मग या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. या कायद्याच्या संबंधातील एक नियम आहे पहा 1991चा. तर या कायद्यानुसार किंवा या नियमानुसार कॅरीबॅगसाठी कोणत्याही जाडीची अट देण्यात आलेली नव्हती. 1999ची सुधारित नियम जो होता त्यामध्ये प्लास्टिकचा पुनर्वापर वापर नियम जो आहे तर तो 1999चा आहे आणि त्यानुसार पहिल्यांदा कॅरीबॅगसाठी किमान जाडी 20 मायक्रॉन असणे हे गरजेचं होतं किंवा अनिवार्य करण्यात आलं होतं. 2011 या वर्षी नियम बदलला आणि ही मर्यादा वाढून 40 मायक्रॉन एवढी करण्यात आली. मग 2016चा जो नियम होता तर त्यामध्ये किमान जाडी ही 50 मायक्रॉन करण्यात आली आणि 2021-2022 मधील जी काही महत्त्वाची सुधारणा होती जी 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉन आणि 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगवर भारतामध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवरती वसलेला आहे? मित्रांनो, यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता आणि जी गुजरात तलाठी भरती होते त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. आपल्याला म्हणजे लक्षात ठेवा गुजरातमध्ये होणाऱ्या तलाठी भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय जो प्रकल्प आहे तो कोणत्या नदीवरती स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर तापी नदीवरती स्थित आहे पहा उकाई बहुउद्देशीय प्रकल्प. ऑप्शन 2 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात हिऱ्याचे मोठे साठे आहेत ज्या ठिकाणी किंबरलाइट हिऱ्याचा शोध लागला होता? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. किंबरलाइट हिरा जो आहे त्याचा शोध हा कोणत्या ठिकाणच्या हिऱ्याच्या साठ्यामध्ये लागला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर रायपूर या ठिकाणचा जो हिऱ्याची खाण आहे किंवा एक साठा आहे त्या ठिकाणी किंबरलाइट हिऱ्याचा शोध लागलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुरा पर्वतरांगेतील डॅश सर्वात उंच शिखर आहे? प्रश्न सर्वात सोपा विचारलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? सरळ सरळ प्रश्न विचारला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर अस्तंबा हे जे शिखर आहे हे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच असणारं शिखर आहे ज्याचं नाव आहे पहा अस्तंबा. हे शिखर नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा आणि धडगाव या तालुक्यामध्ये स्थित आहे. समुद्र सपाटीपासून 1325 मीटर इतका आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजे ग्रीन डॉट कार्यक्रम याची सुरुवात ही कोणत्या देशामध्ये झालेली आहे? सर्वात सरळ प्रश्न विचारलाय की ग्रीन डॉट कार्यक्रम या योजनेची किंवा या कार्यक्रमाची सुरुवात ही कोणत्या देशात झाली आहे? तर तो देश आहे ऑप्शन क्रमांक 2 तर जर्मनी हा जो देश आहे या देशामध्ये औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर करणं त्याला म्हटलं जातं ग्रीन डॉट कार्यक्रम याची सुरुवात झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलेला नाही? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. TCS पॅटर्नमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर तामिळनाडू या राज्य सरकारने भारतीय हत्ती हा आपला राष्ट्रीय हत्ती म्हणून घोषित केलेला नाही. यामध्ये केरळ, कर्नाटक आणि झारखंड या तीनही राज्यांनी राष्ट्रीय प्राणी म्हणून भारतीय हत्तीला घोषित केलेला आहे. मग याच्यावरती काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पहा. भारतामध्ये केरळ, कर्नाटक आणि झारखंड या तीनही राज्यांनी भारतीय हत्ती याला आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. या ठिकाणी चुकून माझ्याकडून राष्ट्रीय प्राणी झालेला आहे तर लक्षात ठेवायचंय हे राज्य प्राणी असा शब्द आहे. या ठिकाणी मी तुमची माफी मागतो. ज्यावेळी आपल्याला ही PDF मिळून जाईल तर त्यामध्ये ही चूक सुद्धा दूर केलेली जाणार आहे. तर याच्या उलट तामिळनाडू राज्याचा राज्य प्राणी हा निलगिरी तहर म्हणून त्यांनी घोषित केलेला आहे.
या ठिकाणी अजून काही महत्त्वाची माहिती पहा. केरळ, कर्नाटक आणि झारखंड यांचा राज्य प्राणी आहे भारतीय हत्ती आणि तामिळनाडूचा राज्य प्राणी आहे कोणता? निलगिरी तहर. यामध्ये महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे पहा शेकरू. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, या व्हिडिओची PDF आपल्याला जशाच तशी जर डाउनलोड करायची असेल तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण ती PDF डाउनलोड करायची आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. धन्यवाद.